नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सायली नाईक. सायली नाईक ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला कांदा, खोबरं, सुकं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांचं वाटण करून दाखवणार आहे आणि ते कशा प्रकारे करतात ते आज आपण करूया. प्रथम आपण पॅन मध्ये तेल घालूया. त्यानंतर हे कांदे साधारण 10 मध्यम कांदे आहेत, ते उभे चिरलेले आहेत आणि ते मी सगळे घालून घेते. हा कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत परतत राहायचा. तसा मध्यम आचेवरच तो छानपैकी गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा. असं आपण चांगला फ्राय करून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत. आणि अशा प्रकारे हा कांदा ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यात आता आपण ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं घालायच्या आधी आपण हे आलं आणि लसूण घालूया. ते पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं. जेव्हा आपण कांदा घालतो तेव्हाच आलं आणि लसूण घातलं तरी चालतं, चांगलं ते शिजून निघतं. पाच मिनिटं हे परतल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं घालूया. ओलं खोबरंही चांगलं परतून घ्यायचं. आपण कांदे 10 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले. त्यानंतर दोन गठ्ठे लसूण आणि साधारण थोडासा 2 इंचापर्यंत असं थोडासा 1 इंच 1.5 इंचापर्यंत असं आपण आला घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर खोबरं आपण ओलं खोबरं अर्धी वाटी घेतली आणि सुकं खोबरं सुद्धा आपण अर्धी वाटी घेतली. खोबरं तसं कमीच टाकते मी आणि आलं लसूणचा मारा जरा जास्त असतो माझ्या वाटपामध्ये. यामध्ये आपण सुरुवातीला गरम मसाला, अख्खा गरम मसाला असतो तो सुद्धा टाकू शकतो, पण मी गरम मसाला पावडर घालणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये घालत नाही. भाजी या वाटपामुळे आपण अंड्याची आपण आमटी करू शकतो, सुकं अंड्याचं सुकं करू शकतो, वांग्याची भाजी करू शकतो. असं बऱ्याच भाज्यांमध्ये आपल्याला या वाटपाचा उपयोग करता येतो. आता आपण राहिलेलं ते सगळं सुकं खोबरं घालून घेऊया. त्यानंतर आपण मुठभर कोथिंबीर आणि मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे देखील आपण चांगलं 2 मिनिटं परतून घेऊया. त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घातले आणि 3-4 मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आणि आत्ताच त्याचा इतका चांगला सुगंध यायला लागलेला आहे. अजून 2 मिनिटं परतल्यानंतर ते अजूनही छान सुंदर एकदम सुगंध येणार आहे आता. आणि अशा प्रकारे मी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर हे सर्व मिश्रण परतून घेतलेलं आहे. आणि या मिश्रणाचा आपल्याला इतका उपयोग होतो. आता नोकरी करणाऱ्या आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना कामावरून येऊन कसं सगळं करायचं ही पंचायत होते. मग असं वाटप असेल तर त्यामध्ये ह्या वाटपामध्ये आपण अंड्याचा सार करू शकतो, अंड्याचं दबदबं करू शकतो, काही वाटेल ते आपण इवन आपण चिकनचा सुक्कं करू शकतो.
त्यानंतर वांग्याचं भरलेलं करू शकतो. अशा प्रकारे बऱ्याच भाज्या आपण ह्या वाटवामध्ये करू शकतो. बघा किती छान सुंदर रंग आलेला आहे. हे बघा आता हे व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी वाटून घेणार आहे. मसाला भाजून घेतला होता तो मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि हा आता मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे थोडा आणि हा आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आता मी अंड्याची कढी किंवा अंड्याचा सार बनवणार आहे. त्याच्यासाठी मी थोडा मसाला काढलेला आहे आणि तो मी आता तुम्हाला अंड्याचा सार कसा करायचा या मसाल्यात तर तो मी तुम्हाला दाखवते. प्रथम आपण तेल घातलं. तेलाचा वापर सुद्धा माझा कमीच असतो. मी जिऱ्याचा वापर करते फोडणीला. जिरं घातलं, थोडंसं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घातला. त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तो परतवायचा. टोमॅटोमध्ये आपण थोडं मीठ घालून थोडा वेळ परतवलं की तो चांगला मऊसूद शिजतो, लवकर मऊ होतो. आता आपला टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आता आपण एक टीस्पून हळद, हा गरम मसाला आणि हा मालवणी मसाला आपण याच्यात घालणार आहे आणि थोडा परतवून घेणार आहे. आणि हा परतवून झाल्यानंतर आपल्याला सुकं सुकं वाटतं ना, मग आपण थोडंसं पाणी घालायचं. पण मी मसाल्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे त्यामुळे तेच पाणी मी घालते थोडंसं. मग आता तो थोडासा ओला झालेला आहे. मग आता आपण वाटलेला हा मसाला त्यामध्ये घालायचा. आपण वाटलेलं ते मिश्रण म्हणजे वाटप आपण ह्याच्यात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मीडियम आचेवर ठेवायचं आणि चांगलं मसाला हा परतून घ्यायचा आहे. परत मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये अंडी घालणार आहोत. आता आपण हे या मसाल्याला उकळी येईपर्यंत आपण थांबणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये अंडी फोडून घालणार आहोत. पाहूया आता छान उकळी आलेली आहे आणि सुंदर एकदम सुंदर घमघमाट सुटलेला आहे. थोडा गॅस आपण स्लो करूया. थोडंसं पाणी घालूया. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. हे मीठ मी टाटा नमक आणते, रॉक सॉल्ट आणते आणि तेच आम्ही वापरतो. आता छान उकळी आलेली आहे. आपण आता त्यात एक एक अंड फोडूया.
अशा प्रकारे सर्व अंडी फोडून आमटीमध्ये टाकलेली आहेत. आता ती 2 मिनिटं शिजू द्यावी. आता पहा, वाव, छान झालेलं आहे, एकदम सुंदर आणि छान सुगंध सुटलेला आहे. खायचं हे बघा, कडक झालेलं आहे अंड्यात मधलं. हे पहा, एकदम परफेक्ट. आता वरून कोथिंबीर टाकायचे. अशा प्रकारे आपण केलेल्या वाटपातून हे अंड्याचा सार बनवलेला आहे. आता अंड्याची रेसिपी झालेली आहे. हा अंडा मसाला तुम्हाला भाताबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबरही खाऊ शकता आणि चपातीबरोबरही खाऊ शकता. हा अंडा मसाला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला कमेंट्स करून सांगा. तसेच हा लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा. चला, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.